इयत्ता 7वी, विषय इतिहास व नागरिकशास्त्र, शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा अभ्यास करूयात. 17व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्राचा बहुतांश प्रदेश निजामशाह, आदिलशाह आणि मुघल यांच्या ताब्यात होता. आफ्रिकेतील सिद्धींनी कोकण किनारपट्टीवर वस्ती केली होती. गोवा आणि वसईत पोर्तुगीजांनी सत्ता स्थापन केली होती. या सर्वांमधील संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर म्हणत. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक आहे. अनेक गावांचा परगणा होत असे. परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत असे. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत असत. आपण गाव, कसबा आणि परगणा यांची थोडक्यात माहिती करून घेऊयात. गाव म्हणजे छोटे खेडे. गावाला मौजा असेही म्हणत असत. गावचा प्रमुख पाटील असे. गावातील लोकांनी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये जर कोणामध्ये भांडण झालं तर शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. तंटा मिटवताना पाटलांना मदत करण्याचे काम कुलकर्णी करत असे. त्याचबरोबर जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हेही काम कुलकर्णी करत असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळे, त्यास बलूत असे म्हणत. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ, इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचा असे. येथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागीरही असत. शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे व महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असे. वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली. तिला जिजापूर असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर हे शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती. 2 खेडी स्वतंत्र आहेत हे दाखवण्याकरता बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग केला जातो. मूळ गाव बुद्रुक आणि नवीन गाव खुर्द. उदाहरणार्थ, वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द. परगणा पाहूयात. अनेक गावे मिळून परगणा होत असे. असे असले तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे. उदाहरणार्थ, पुणे परगणा. पुणे परगण्यामध्ये 290 गावे होती. हा परगणा मोठा होता. चाकण परगण्यात 64 गावे होती, तर शिरवळ परगण्यात 40 गावे होती. हा परगणा लहान होता. देशपांडे, देशमुख हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे. परगण्याचा वतनदार असे. गाव पातळीवरील पाटलाची सर्व कामे परगण्याच्या पातळीवर देशमुख करत असे. देशपांडे हे परगण्यातील कुलकर्ण्यांचा प्रमुख असे. कुलकर्ण्यांचेच काम परगण्याच्या पातळीवर देशपांडे करीत असे. वतन धारण करणारा तो वतनदार. वतनदार हे रयत आणि सरकार यांमधील दुवा होते. जनतेच्या तक्रारी, मागण्या सरकार दरबारी मांडण्याचे काम वतनदारांचे असे.
बऱ्याचदा हे वतनदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत. ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत. अशा वेळी प्रजा त्रासली जात असे. त्यातच दुष्काळाचं संकट येत असे. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत असत. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई. लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत असे. महाराष्ट्रात 1630मध्ये असाच एक दुष्काळ पडला. या दुष्काळाने लोक पार हैराण झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार झाले, पण विकत घेणाराही कोणी नव्हता. असं त्या काळात लिहिलेलं वर्णन आपल्याला आजही वाचायला मिळतं. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गुरेढोरे मेली. शेती व्यवसाय खचला. उद्योगधंदे संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार खुंटले. लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणं हे एक त्यावेळी मोठं आव्हानच होतं. अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर त्या काळात जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. प्रयत्न करायला लोक मागत नव्हते. सगळं काही देवाच्या भरवशावर सोडून देत होते. रयतेची स्थिती फारच वाईट झाली होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण होणं आवश्यक होतं. यावेळी वारकरी पंथाने समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम केले. महाराष्ट्रामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई यांसारख्या स्त्रियासुद्धा होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. पंढरपूर केंद्र तर विठ्ठल हे या सर्वांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरामध्ये न्हावून निघत असत. तेथे भजन, कीर्तन आणि सहभोजन या माध्यमातून समतेचा प्रसार होई. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंगरचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले होते. त्यांनी लिहिलेली पदे शीखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. त्याचबरोबर अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही.
ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होते. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. संत तुकाराम महाराज हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. जे दुःखात आहेत, जे कष्टात आहेत, ज्यांना त्रास होतो त्यांच्यातच देव पाहावा, त्यांचं दुःख दूर करावं हे सांगताना ते म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्यांच्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जांची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धेवर अत्यंत कडक शब्दात टीका केली आणि लोकजागृती करू लागले. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. मात्र त्यांनी या सर्व विरोधाला अतिशय धाडसाने तोंड दिले. तुकाराम महाराजांचे शिष्य आणि सहकारी विविध जातींचे जमातींचे होते. यामध्ये नावजी माळी, गवनर शेठवानी, संताजी जगनाडे, शोभा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महादजी पंत कुलकर्णी ही त्यातली काही नावे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ईश्वरासमोर सर्व समान आहेत हा समतेचा संदेश संतांनी दिला. माणुसकी व मानवता धर्माची शिकवणही दिली. सर्वांवर प्रेम करा, एकजुटीने राहा ही संतांची शिकवण होती. त्यांच्या या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती आणि निरनिराळ्या प्रकारची संकट यांची पर्वा न करता कसं जगावं याचा उपदेश संतांनी केला. हा उपदेश लोकांना फार मोठा आधार ठरला आणि लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. संतांनी केलेल्या लोकजागृतीमुळे समाजामध्ये प्रबोधन झाले. संतांच्या उपदेशाने लोकांना मानसिक आधार मिळून त्यांच्यात आत्मविश्वास वाढला. धर्माचा खरा अर्थ लोकांना सांगून त्यांचे रक्षण केले. सर्वसामान्यांच्या भाषेत संतांनी उपदेश करून समाजाचे नैतिक आचरण सुधारले. संत रामदास स्वामी हे मराठवाड्यातील जांब गावचे. संत रामदासांनी दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके असे विपुल साहित्यलेखन केले. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृती आणि समाज संघटन केले. समर्थ संप्रदाय स्थापन करून रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. लोकांना बलोपासनेचे महत्त्व पटवून देऊन लोकचळवळीचे व लोकसंघटनेचे महत्त्वही सांगितले.